स्वामी समर्थ. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, आपला वेळ देतो, तिच्यासाठी पाहिजे ते करतो, पण समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करते का? आपल्यावर खरंच जीवापाड प्रेम करते का फक्त आपल्यावर टाइमपास करते? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येईल बाबा जिच्यावर तुम्ही एवढं जीव ओवाळून टाकताय, जिच्यावर एवढं प्रेम करताय, ती व्यक्ती तुमचा फक्त वापर करून घेते की तुमच्यावर मनापासून प्रेम करते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेळ न देणं. आपण ना बऱ्याच वेळेला काहीतरी आपलं काम असतं किंवा काहीतरी कामानिमित्त फोन करतो किंवा भेटायला बोलवतो, काही असू द्या, किंवा व्हॉट्सअपला मेसेज करतो, असं करतो. त्यावेळी ते काय सांगतात, वेळ नाहीये, कामात आहे, बिझी आहे. म्हणजे ना ज्या वेळेला खरंच आपल्याला काही गरज असेल, आपलं काम असेल ना, नेमकं त्यावेळेला आपल्याला टाळलं जातं. फोनच उचलत नाही किंवा असं वेळच नाही. थोडक्यात असं सांगतात, वेळच नाही. म्हणजे आपल्या कामाच्या वेळी त्यांना अजिबात वेळ नसतो, पण त्यांच्या कामाच्या वेळी आपण 24 तास अवेलेबल राहत असतो. यावरून पण तुमच्या लक्षात आले असेल. दुसरी गोष्ट म्हणजे एकटेपणाची जाणीव. आपला जोडीदार आपल्या सोबत असून सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला एकटं वाटतं का? तर ना तो प्रत्येक वेळेला आपल्याला असं एकटे असल्याची जाणीव तयार करून देतो. म्हणजे त्याच्या तो दुनियेत दंग असतो. आणि ना आपण आपल्या सोबती सगळे असून सुद्धा आपल्याला कधी कधी एकटेपणा वाटतो, गर्दीच्या एवढ्या लोकांच्यात राहून सुद्धा. का तर आपण दिवसभर घरात राहतो, आपली फक्त एकच अपेक्षा असते की आपल्याला एखाद्या वेळेला विचारावं, बाबा तूही थकली असशील, तू सुद्धा दिवसभर काम करतेस, किंवा 2 शब्द प्रेमाचे बोलावे, किंवा अशा बऱ्याच थोड्या आपल्या काही छोट्या छोट्या अपेक्षा असतात. किंवा जेवलीस का, काय काम करते, तुझं काहीतरी एखादं म्हणजे तू काहीतरी काम कर, काय करणार आहेस. अजिबात असलं काही त्यांना देणं घेणं नसतं. आणि आपल्याला काही झालं काही काही विचारत नाही. त्यामुळे ना बऱ्याच वेळेला आपल्याला खूप सगळी लोक असून सुद्धा एकटेपणाची म्हणजे एकटेपणा खूप वाटत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे सतत संशय घेणे. काही कारण असू द्या अगर नसू द्या, तुम्ही बाहेर कुठे जाणार असला तरी कोणासोबत जाणार आहे, तुमच्यावर कोण येणार आहे. एखाद्या दिवशी तुम्ही छानसा मेकअप केला असेल, तयार झाला असेल, तरी ते विचारणार, आज काय तयार झाले, आज काय विशेष आहे. किंवा तुमचं व्हॉट्सअप बघितलं जातं, मेसेज बघितले जातात, वारंवार फोन चेक केला जातो, अरे तू कुणावर बोलतेस, एवढा वेळ का बोलतेस, किंवा तू या नातेवाईकांना भेटू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, यांना म्हणजे असं ना सतत आपल्यावर संशय घेतला जातो बघा. सतत संशयाच्या नजरेनं बघितलं जातं. काही असू द्या, असं काही सांगायचं म्हणलं, काही करायचं म्हणलं तरी त्यांच्या मनात आपल्याबद्दल पहिला संशय निर्माण होत असतो. मग आणि आपण कधी त्यांच्यावर संशय घेतो का? नाही घेत. पण ते ना वारंवार आपल्यावर संशय घेत असतात. यानंतर येतं म्हणजे खोटं बोलणं. आपण काही विचारलं ना तर आपल्याला टाळाटाळ केलं जातं किंवा चुकीची उत्तरं दिली जातात आणि खोटं बोललं जातं. आपण जर विचारलं ना, अरे तू माझ्यावर असं का खोटं बोलला, तर म्हणणार हा तू अशीच करते, तू तशीच करते, म्हणून तुला खोटं सांगतो. म्हणजे कळलं, आपल्याला कधी विश्वासात घेतलं नाही जात, सतत आपल्याबरोबर खोटं बोललं जातं. यानंतर म्हणजे आपली तुलना दुसऱ्यांबद्दल केली जाते. बाबा आपल्याकडे पण काहीतरी शिकण्यासारखं आहे, आपण पण पुढे जाऊ शकतो, आपण पण काहीतरी करतोय, आपण फक्त घरात बसून वेळ नाही घालवत. तरी सुद्धा ना आपली सतत दुसऱ्यांच्या सोबत तुलना केली जाते. बघ हे बघ कशी आहे, ते बघ कसे आहे, ती बघ पुढे गेली, ही बघ हित आहे आणि तो बघ कुठे आहे. म्हणजे सतत ना आपल्याला म्हणजे आपल्या सौंदर्यावरनं बोललं जातं, आपण जे कपडे घालतो त्याच्यावरनं, आपल्या कामावरनं, म्हणजे काही ना काहीतरी कारणावरनं ना आपल्याला सतत आपली दुसऱ्याशी तुलना केली जाते. आपलं एखादं ध्येय काय आहे, काय स्वप्न आहे, हे तर ते कधी विचारतच नाही. आपण सांगायला गेलो तरी ते ऐकून घेत नाही. कारण त्यांना असं ना, त्यांना टेन्शन असतं, बाबा ही ह्याच्या स्वप्नात पुढे गेली किंवा ही ह्याच्या ध्येयात पुढे गेली, ही जर आपल्यापेक्षा मोठी झाली तर ही आपल्याला विचारणार नाही. मग त्यामुळे ना हिला कसं बांधून ठेवता येईल, हिला हिच्या स्वप्नापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचूनच द्यायचं नाही, बाहेर पडूनच द्यायचं नाही. म्हणजे ही तिथंच राहिली पाहिजे, ही पुढंच गेली नाही पाहिजे, ही त्यांची भावना असते. कधीच आपलं काही करायला घेतलं त्यांना काय विचारलं ना, हा हे कशाला करतेस, तुला काही कळत नाही, तुला अक्कलच नाही. म्हणजे त्यातून ना चांगलं काही काढणार नाही. काही करायला घ्या, त्यातून काही ना काहीतरी निगेटिव्ह काढणार आणि आपल्याला आपल्या स्वप्नांपासून ध्येयांपासून लांबच ठेवणार. तुला काही कळत नाही ग, तू शिकलेली नाहीस, तुला काही येते, असं नेहमी बोलून ना आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचूनच देत नाही. कारण त्यांना भीती असते ना, हे जर सक्सेस झाले तर आपल्यासारख्यांना विचारणार नाही. त्यांना ज्या वेळेला गरज वाटेल ना आपल्याशी बोलायचं किंवा त्यांचं काय काम असेल, त्यावेळेला ना ते आपल्याशी चांगलं चांगलं बोलणार, म्हणजे गरजेपुरता संबंध ठेवणार. ज्यावेळेला त्यांना आपली गरज नसते ना त्यावेळेला ते आपल्याशी बोलणार पण नाही, आपल्याला विचारणार पण नाही. मग हा जेवढ्याच तेवढं असं सुद्धा करतात बघा. तुम्हाला बरेच अनुभव आले असतील. म्हणजे आपण एवढं त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकत असतो, एवढं काही काही करत असतो, पण त्यांना काही सुद्धा म्हणजे फिकीर पडलेली नसते. यानंतर काय होतं माहितीये, आपण बऱ्याच वेळेला ना त्यांना काही गोष्टी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपलं काही ऐकत नाही, पण त्यांचं लगेच सांगत असतात. त्यांना स्वतःचं फक्त सांगायचं असतं, त्यांना फक्त स्वतःचं दुःख व्यक्त करायचं असतं, आनंद व्यक्त करायचं असतं. त्यांच्या दुःखात आपण त्यांना पहिल्यांदा आठवतो, पण त्यांच्या ज्या वेळेला वाटेला आनंद येतो ना त्यावेळेला आपण तिथं कुठेच नसतो.
त्यांना आपण आठवत सुद्धा नाही, पण ज्या वेळेला दुःख असतं ना त्यावेळेला आपण आठवत असतो ना, आपण सुद्धा त्यांना वेळ देत असतो. आणि आपलं कसं झालेलं असतं, आपल्याला असं वाटतं ना जाऊ दे, मी असं प्रेम करेन म्हणजे मी ह्यांना असं सुधारून दाखवेन की ते कधीच काही करणार नाहीत किंवा माझ्यावर प्रेम करतील, हा आपला गैरसमज असतो. पण असे लोक ना कधीच, एकदा त्यांच्या मनात संशय आपल्याबद्दल असेल, एकदा या गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतील ना, तर ते ना आपल्यावर कधीच प्रेम करणार नाहीत. सतत आपला ना पाठीमागचा भूतकाळ काढत असतात. हा, मी तुला कशी मदत केली, तुला त्या सगळ्यातून बाहेर कसं काढलं, तुला काय येत होतं का. म्हणजे ना भूतकाळात आपल्या गोष्टी हातातून काहीतरी, बघा प्रत्येकाच्या हातातून काही ना काहीतरी चुका झालेल्या असतात. मग सतत त्याच चुका काढून दाखवायच्या आणि त्यांनी आपल्यावर कसे जास्त उपकार केले हे सतत सांगून द्यायचं, म्हणजे त्या उपकाराखाली आपल्याला दबवून टाकायचं. असे सुद्धा जोडीदार असतात का, तर त्यांना वाटतं की ह्यांनी दुसरे कुठे गेलं नाही पाहिजे, फक्त आपल्यालाच विचारलं पाहिजे. पण आपल्याला ज्या वेळेला विचारायची वेळ असते त्यावेळी त्यांच्याकडे वेळच नसतो. आपण जर एखादी गोष्ट आपल्याला जी खटकते किंवा आपल्याला एखादं दुःख झालं किंवा काहीतरी असं वाईट वाटलं, आपण त्यांना सांगावं म्हटलं ना, तर त्यांना आपल्या भावनांचा ते कधीच आदर करत नाही. हां ठीक आहे, हां चल, हां बरं हो, असं म्हणून ना आपल्याला टाळलं जातं. कधी आपल्याला म्हणणार नाहीत, बरं ठीक आहे तुला प्रॉब्लेम आहे ना, चल मी तुझा सॉल्व्ह करतो किंवा काही नसतं. बघा, तुम्ही जर तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल आणि त्याच्यामध्ये जर ही लक्षणं असतील, तर समजून जा फक्त तो तुम्हाला गरजेपुरता तुमचा वापर करतोय, त्याचा अजिबात तुमच्यावर प्रेम नाही. आणि अशा नात्यांपासून वेळेवरच सावध झालेलं खरंच खूप चांगलं. कारण ज्या नात्यामध्ये आपल्याला आदरच नसतो, आपल्याला काही किंमतच नाही, काहीच नाही, आपलं चल आहे म्हणून आहे नावाला, अशा नातं अजिबात ठेवू नका. कारण त्यातून ना फक्त आपल्याला एकट्याला त्रास होत असतो, त्यांना काही फरक पडत नसतो, त्यांचे ते सुखात मजेत राहत असतात आणि आपण मात्र ना रडत असतो. त्यांना त्या रडण्याचं, आपल्या डोळ्यातल्या अश्रूंची सुद्धा जाणीव नसते. अरे जिथं आपल्यासाठीच त्यांना काही वाटत नाही, बाबा ही पुढे गेली पाहिजे, ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या ही स्वावलंबी झाली पाहिजे किंवा हिचं काहीतरी ध्येय असेल तिथपर्यंत ती पोहोचली पाहिजे, ही सुद्धा तिच्या मैत्रिणींसोबत, बाहेर पाहुण्यांच्या सोबत किंवा कुठेतरी बाहेर फिरून यायला पाहिजे, हिनं सुद्धा स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, असलं काही सुद्धा नसतं. अजिबात कसल्याला आपल्याला किंमत देत नाही, फक्त हा ठीक आहे राहायचं म्हणून राहतात. मग अशा नात्यांचं करायचं काय. यावर तुम्हाला एक सांगतात, तुम्ही जेवढं होतं ना, असे जरी आता अशी लोक आपण आपल्या आयुष्यातून काढून नाही टाकू शकत, त्यांच्यासोबत आपल्याला राहावंच लागतं. तुम्ही तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या, तुमचा स्वतःचा आदर वाढवा, तुमची स्वतःची किंमत वाढवा, तुम्ही स्वतःवर प्रेम बघा. तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्हाला कधीच अशी लोक म्हणणार नाहीत की चल तुला काय करायचं ते कर. तुम्हाला स्वतः ठीक आहे, विरोध होऊ द्या, पण तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जर समाधान कुठेतरी मिळत असेल, कुठेतरी रिलॅक्स होत असेल ना, तर तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. हल्ली असंच झालंय, आपल्या जोडीदार आपल्याला व्यवस्थित लक्ष देत नाही, वेळ देत नाही, म्हणून तर हल्ली आपण बघतो की आपल्या बऱ्याच स्त्रिया, महिला असतील, त्या बाहेर कुठेतरी आपलं कोणतरी बाबा मन मोकळं करणारं किंवा आपलं भावना, आपलं दुःख ऐकून घेणारं कोण आहे का हेच शोधत असतात. ठीक आहे, हा व्हिडिओ इथंच थांबत आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.